नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इंग्लिश विथ शिवकन्या या चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 2025 आणि 26 ची आपली बँकेची एक्झामिनेशन डोळ्यासमोर ठेवून आपण जी सिलेक्शन सिरीज चालू केलेली आहे त्यातला पुढचा भाग आपण बघूया। सगळ्यांना एक विनंती आहे की जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड व्हेनेवर अ न्यू लेसन इज अपलोडेड। सुरुवात करूया। सगळ्यांना एक सूचना आहे, you are going to take a pen, pencil, paper, whatever is there with you and solve the questions with me. सुरू करूया, तरच या सिरीजचा तुम्हाला फायदा होणार आहे। सुरू करूया। काही क्वेश्चन्स आपण फ्रेज रिप्लेसमेंटचा आहे पहिलाच प्रश्न। लेट मी सिलेक्ट द कलर। पहिलाच आपला प्रश्न आहे फ्रेज रिप्लेसमेंटचा। बघूया। ग्रामर आवश्यक असतं बेटा याच्यासाठी। The branch manager asked whether the client has submitted all documents required for the loan application before the deadline. Client आहे, सिंग्युलर आहे। कायम लक्षात ठेवायचं सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट ते आधी बघून घ्यायचं। आपल्याला वाटेल की सिंग्युलर आहे, हॅज पण सिंग्युलर आहे। मग त्यानंतर आपल्याला बघायचं टेन्सेस कडे जाऊया आपण। मॅनेजर हॅज आस्क्ड इज अ V2, मग काय येणार आहे? सबमिटेड V2 जाणार का? नाही, कारण हॅज सबमिटेड ऑल द डॉक्युमेंट्स फॉर द लोन ऍप्लिकेशन बिफोर हा शब्द आलेला आहे। चला, वर्गात पण शिकवलेला इथं पण मी शिकवते। बिफोर के बिफोर क्या आता है? बिफोर के बिफोर आता है हैड V3 आता है। बिफोर के बिफोर हैड V3 आणि त्याच्या मग जिथे कुठे असेल तिथं V2 येणार। पण बिफोर जिथे वाक्यामध्ये असेल त्याच्या आधी काय येणार? हॅड सबमिटेड। आता ही गोष्ट थोडीशी मी एक्सप्लेन करून सांगते। जर दोन घटना, इफ टू इन्सिडेंट्स आर हॅपनिंग इन द पास्ट, दोन गोष्टी माझ्या पास्ट मध्ये घडत आहेत, टाइमलाईन वरती आपण समजून घेऊया। पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर घडत आहेत। पहिली एक घटना घडली आणि दुसरी एक घटना घडली। ब्रँच मॅनेजरने आधी विचारले का आधी डॉक्युमेंट सबमिट केले? आधी डॉक्युमेंट सबमिट केले। दिस इज द फर्स्ट ऍक्शन अँड हिअर गोज द सेकंड ऍक्शन। पहिली ऍक्शन काय आहे? सबमिटेड, सबमिट, आणि दुसरी ऍक्शन आहे आस्क। दुसरी ऍक्शन आहे त्याच्यासाठी मी V2 वापरणार। आस्क्ड इथं वापरलेलं ऑलरेडी। मला हिंट मिळाले की याच्या आधी सबमिटेड केलंय का असं विचारले त्यांनी। सो सबमिटेड बिकम्स द पास्ट ऑफ द पास्ट, हॅड सबमिटेड ही रचना येणार। आणि एक हिंट आहे, ही एक पद्धत आहे आपल्याला सोडवायची। दुसरी साधी पद्धत आहे, बिफोरच्या बिफोर जे येतं हॅड V3 आणि याच्यानंतर वाक्यामध्ये जिथं कुठं असेल पहिल्या ऍक्शनसाठी दुसऱ्या ऍक्शनसाठी आपण V2 चा वापर करणार आहे। या दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता। एक्झामिनेशन मध्ये एवढा आपल्याला करत बसायला वेळ नसतो, त्यामुळे बिफोर के बिफोर हॅड V3 आणि त्याच्या दुसरा जो वर्ब असतो तो V2 अशी आपण पद्धत वापरली आहे। सो हॅड इज द करेक्ट ऑप्शन। V2 येणार नाही कारण एक सलग ऍक्शन नहीं है। विल सबमिट इंडिकेट्स द फ्यूचर, ये नहीं आएगा। इज सबमिटिंग हे प्रेझेंट कंटिन्युअस पण दाखवतं आणि फ्युचर पण दाखवतं, दोन्हीचा इथं संबंध नाही आहे। सो द करेक्ट ऑप्शन इज बी। चला, समजून घ्यायच्या कॉन्सेप्ट समजत समजत आपण पुढे जाणार आहे। रीड द क्वेश्चन। चलो, स्वतः सोडवायचंय तुम्ही, सोपं आहे। काय केलंय बघा। ऑल एम्प्लॉईज आर एक्सपेक्टेड, सगळ्या एम्प्लॉईज कडनं एक्सपेक्टेशन आहे, अपेक्षा टू कॉम्प्लाय टू द अपडेटेड गाईडलाईन्स इश्यूड बाय द रेग्युलेटरी ऑथॉरिटीज लास्ट वीक। कशाला कॉम्प्लाय करायचंय? गाईडलाईन्सला कॉम्प्लाय करायचंय। तर फ्रेज माझी काय आहे? कॉम्प्लाय विथ। एक्सपेक्टेड टू कॉम्प्लाय विथ। कॉम्प्लाय विथ मीन्स क्या? टू फॉलो द रूल्स, टू अबाइड बाय, ह्याच्यावर आपण एक फ्रेजेस शिकू। टू अबाइड बाय, टू कन्फॉर्म टू, टू अधेर टू, टू सबमिट टू। ह्या तीन इम्पॉर्टंट फ्रेजेस आहेत मित्रमैत्रिणींनो। टू ज्या की टू ने फॉलो होतात, कन्फॉर्म टू, अधेर टू अँड सबमिट टू। आता काही मुलांचा घोळ होतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कन्फर्म व्हर्सेस कन्फॉर्म? बघा, लक्ष द्या। कन्फर्म करणे म्हणजे काय? शुअर करणे, पक्का करणे, कन्फर्म।
द तिकीट्स आर कन्फर्म, तिकीट कन्फर्म केलेले. अँड कन्फर्म मीन्स सबमिट करणे. यू आर कन्फॉर्म टू द रूल्स अँड रेग्युलेशन्स. कन्फॉर्मच्या नंतर हमेशा टू येतं. कन्फॉर्म म्हणजे तुम्ही तुमच्या परंपरांना, ट्रेडिशन्सना काय करता, कन्फॉर्म होता. कन्फॉर्म टू सबमिट होता. आणि कन्फर्म म्हणजे शुअर असणे, खात्री असणे. सो conform to, adhere to, submit to, these are the phrases equivalent to comply with, follow, abide च्या नंतर मात्र हमेशा काय येतो, बाय येतो. आता त्या 4 फ्रेजेस लक्षात ठेवायच्यात. टू ने ज्या एंड होतात आणि एक बाय ने एंड होतं. सो कॉम्प्लाय विथ द गाईडलाईन्स. नेक्स्ट क्वेश्चन वाचायचं आहे. चला, चल बघून घेऊ. बोर्ड इन्सिस्टेड दॅट द अपडेटेड कॉम्प्लायन्स पॉलिसीज काय प्लुरल आहे, इज एनफोर्स्ड अक्रॉस ऑल ब्रांचेस इमिजिएटली टू अवॉइड पेनाल्टीज. काय येणार बघा इथं, एक तर प्लुरल येणार, काय इज नाही येणार, नो इम्प्रूव्हमेंट येणार नाही कारण इम्प्रूव्हमेंट आहे. हॅज कशासाठी येतो, सिंग्युलरसाठी. एनफोर्स्ड हा ऍक्टिव्ह व्हॉइस झाला. मला काय, या पॉलिसीज एनफोर्स केल्या गेल्या पाहिजेत. आर टू बी एनफोर्स्ड इमिजिएटली, लवकरात लवकर केल्या पाहिजेत पेनल्टीज आपल्याला अवॉइड करायची असेल तर. त्यामानाने सोपा प्रश्न होता. पॉलिसीज प्लुरल असेल तर मला पुढे येणारा वर्ब पण काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. सो बी इज माय करेक्ट आन्सर. आपला आन्सर चेक करायचा आहे. स्कोर आपला कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचा आहे. चल, पुढचा प्रश्न आहे माझा. गिवन बिलो आर सेंटेन्सेस इन अ जम्बल्ड ऑर्डर, चूज द सिक्वेन्स दॅट फॉर्म्स द मोस्ट कोहेरंट पॅराग्राफ फ्रॉम द ऑप्शन्स प्रोव्हाइडेड. सुरू करूया. 30 सेकंदांचा वेळ. याच्यासाठी मात्र मी टायमर लावतेय. बघा, ऑप्शन 2 क्वेश्चन आपल्याला जायचंय. टाइम इज अप. बघूया आपण. पहिला ऑप्शन आहे माझा RPQS. आर काय आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी काय केलं, सुरुवात केलेली आहे. स्टार्टेड म्हणजे माझा पहिला येण्याची शक्यता जास्त आहे. आर. एक्सप्लोरिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे टू स्ट्रीमलाईन देअर प्रोसेसेस अँड मिनिमाइज करायचं. फ्रॉडची रिस्क आहे ती मिनिमाइज करायची आणि स्ट्रीमलाईन करायची सगळी प्रोसेस याकरता. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सुरू का केलेलं आहे हे सांगितलेलं आहे. सो आर ने सुरू होणारी शक्यता वाटत आहे. 2 ने सुरू, 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे, आर ने सुरू होतात. आरच्या नंतर पी येणार का क्यू येणार, बघूया आपण. आरच्या नंतर पी येतं का. इंटिग्रेशन ऑफ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बँकिंग सिस्टीम मध्ये करायचं. याचे प्रॉमिस काय, याच्यामध्ये फायदा काय, एनहान्स ट्रान्सपरन्सी जी आहे ती एनहान्स होते, वाढते आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन मध्ये येते. म्हणजे याचे त्यांनी प्लस पॉइंट सांगितलेले आहेत. हे काय माझं स्टेटमेंट आहे आणि हे काय आहे प्लस पॉइंट, पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. बरोबर वाटतं मला. बघूया पुढे. त्याच्यानंतर काय क्यू काय, हावेवर शोज द कॉन्ट्रास्ट. म्हणजे आधी जी गोष्ट सांगितलेली आहे त्याला अपोजिट. द इनिशियल इम्प्लिमेंटेशन कॉस्ट, त्याची जी इनिशियली इम्प्लिमेंट करायची कॉस्ट आहे. अँड नीड फॉर स्किल्ड पर्सोनेल मीन्स स्टाफ, त्याच्यासाठी जो स्किलफुल स्टाफ पाहिजे. पोज सिग्निफिकंट चॅलेंजेस, इथं फायदा सांगितलं, इथं काय सांगितलं बघा, चॅलेंजेस सांगितले. त्याच्यातले मोठे मोठे जे डिफिकल्टीज आहेत ते सांगितले. वाईड स्प्रेड अडॉप्शन, आणि त्याचं जर अडॉप्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत. बरं ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईड सांगितली, त्याच्यातली धोक्याची सूचना सांगितली, चॅलेंजेस सांगितले. रादर मग एस काय, डेस्पाइट दीज चॅलेंजेस, म्हणजे इथं चॅलेंजेस सांगितलेले आहेत आणि लगेच काय सांगितलं, इथं चॅलेंजेस सांगितलेत आणि इथं त्या डेस्पाइट दीज चॅलेंजेस. दीज कोणकोणते चॅलेंजेस, हे कॉस्ट आणि स्किल्ड पर्सोनेल हे चॅलेंजेस आहेत. असं जरी असलं तरी सोल्युशनकडे आलेलं आहे. द पोटेन्शियल लॉंग टर्म बेनिफिट्स, परंतु लॉंग टर्म मध्ये त्याचे बेनिफिट्स, इट इज अन अट्रॅक्टिव्ह ऑप्शन फॉर मॉडर्न बँकिंग मध्ये हा एक चांगला पर्याय म्हणून त्यांनी निवडलेला आहे. तर माझं काय झालं, RPQS हे करेक्ट आन्सर होतं.
पी का नाही येणार सुरुवातीला, लगेच बघूया. इंटिग्रेशन, आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, चॅलेंजेस, पॉझिटिव्ह पॉइंट सांगितलेलं आहे. मग तुम्ही आर कुठे ठेवणार? मेनी हे करत आहे, त्याच्यामध्ये 2 फायदे सांगितलेले आहेत. आधी आपण पॉझिटिव्ह पॉइंट आणि मग इम्प्लिमेंटेशन करत आहे असं नाही सांगत आहे, तर आधी इम्प्लिमेंटेशन केलं आणि का, तर ये त्याचे फायदे आहेत म्हणून हे लॉजिक लावलं, त्यामुळे हे गेलं. आर सुरुवातीला येणार पण त्याच्यानंतर क्यू का नाही येणार? हावेवरने लगेच सुरुवात झालेली आहे. इथं काय सांगितलेलं आहे, हे इम्प्लिमेंट करत आहेत परंतु चॅलेंजेसच लगेच सांगितलेले आहेत, पण आपण असं करत नाही. चॅलेंजेसच्या आधी त्याचे प्लस पॉइंट काय आहेत मग चॅलेंजेस सांगतो. हा एक ऑप्शन इथे बसत नाहीये. पीच्या नंतर क्यू जातो कारण प्लस पॉइंट आणि मग हावेवर याला कॉन्ट्रास्ट करतो, म्हणून पीच्या नंतर मला क्यू पाहिजे ना की क्यूच्या नंतर एस, क्यूच्या नंतर पी. क्यूने सुरुवात का होणार नाही? हावेवरने सुरुवात होतच नाही कारण कॉन्ट्रास्ट कशाला तर तुम्ही करत आहे. एसने सुरुवात, डिस्पाइट दीज चॅलेंजेस, दीज ज्याच्यामध्ये आहे त्याच्याने सुरुवातच होणार नाही. सो माय करेक्ट ऑप्शन इज ए, ऑप्शन ए आर पी क्यू एस. किती जणांचं बरोबर आलंय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चला द नेक्स्ट क्वेश्चन. इथे पण मी 30 सेकंडचा टायमर लावतेय. ऑप्शन 2 क्वेश्चन जायचे. चला पहिला ऑप्शन माझा सुरू होतोय पी ने. कंपनीज आर अडॉप्टिंग हायब्रिड मॉडेल्स. कशासाठी? बॅलन्स फ्लेक्झिबिलिटी विथ टीम इंटरॅक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी. सुरुवात होऊ शकते का? हो, होऊ शकते, परंतु दुसरा त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, क्यू. धिस शिफ्ट म्हणजे कोणता शिफ्ट मला माहित नाही. ह्या शिफ्टची जी प्रोसिजर आहे ती मला आधी कुठेतरी यायला पाहिजे, त्यामुळे हा ऑप्शन मी थोडासा साईडला ठेवते. पुन्हा पी आहे. पी नंतर काय आहे, द राईज ऑफ. कंपनीज आर अडॉप्टिंग करत आहेत आणि इकडे राईज ऑफ रिमोट वर्क म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही कशाचा तरी उदय होतो आणि त्याच्यानंतर त्याचं तुम्ही अडॉप्टेशन करता, त्यामुळे लॉजिकली हा नाही जाणार. एस ने सुरुवात होते का बघूया. द राईज ऑफ रिमोट वर्क. राईज म्हणजे काय, याचा उदय, याचा स्टार्ट. कधी पण लक्षात ठेवा, पाठीमागच्या पण आपण ह्याच्यामध्ये बघितलं की स्टार्ट असेल, बिगिनिंग असेल किंवा राईज असेल, इनिशियल असेल किंवा इनिशिएटिव्ह असेल, हे जे शब्द असतात दे इंडिकेट दॅट दिस कॅन बी द बिगिनिंग ऑफ द आन्सर. द राईज ऑफ रिमोट वर्क. रिमोट वर्क ट्रान्सफॉर्म केलं ट्रॅडिशनल ऑफिसचं एन्व्हायरमेंट, लिडिंग टू मोर फ्लेक्झिबल वर्क शेड्यूल फॉर एम्प्लॉईज. या फ्लेक्झिबल वर्क शेड्यूलमध्ये आपल्याला काय येतो पुढे बघा. आता एसच्या नंतर आर घेतलेलं आहे. व्हाईल याच्याशी कॉन्ट्रास्ट जाणार आहे. व्हाईल 2 प्रकारचं काम करतो. इट इंडिकेट्स द कॉन्ट्रास्ट ॲज वेल ॲज टाइम. टाइम पण दाखवतो आणि कॉन्ट्रास्ट पण दाखवतो. वेल सम वर्कर्स ॲप्रिशिएट द ऑटोनॉमी. आता हे वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळं, फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स झाल्यामुळं, स्केड्यूल झाल्यामुळं काही वर्कर्सने त्याचं ॲप्रिसिएशन केलेलं आहे. ऑटोनॉमी मिळाली त्यांना, स्वतःचं स्केड्यूल त्याप्रमाणे काम त्याप्रमाणे करू शकतात. अदर्स दुसरे लोक फेस डिफिकल्टीज, त्यांना प्रॉब्लेम येतो ड्यू टू लॅक ऑफ, त्यांच्याकडे डायरेक्ट सुपरविजन पण नाही आहे आणि कोणाबरोबर कोलॅबोरेशन करायचं म्हटलं तर ते पण नाही आहे. सो हा जो शिफ्ट झालाय तो प्लस पण दाखवतो आणि निगेटिव्ह पण दाखवतो. बरोबर आहे वर्क फ्रॉम होमचा. बरं ठीक आहे, हे आणि ह्याच्यानंतर हे आलं, आरच्या नंतर पी येणार. पी काय म्हटलंय, कंपनीज आर अडॉप्टिंग हायब्रिड मॉडेल्स. आता हायब्रिड म्हणजे काय, हायब्रिड इज इथं म्हटलेलं आहे ट्रेडिशनल वर्क ऑफिस. ट्रेडिशनल वर्क ऑफिस म्हणजे ट्रेडिशनल कल्चरमध्ये तुम्ही ऑफिसला जाता, त्या ठरलेल्या वेळात काम करता आणि घरी परत येता. आणि हायब्रिडमध्ये अजून दुसरा म्हटलेला आहे मॉडेल की वर्क फ्रॉम होम, रिमोट वर्क ज्याला आपण म्हटलेलं आहे, रिमोट वर्क. हायब्रिडचा मतलबच काय होतो, हायब्रिड मीन्स कंबायनिंग 2 थिंग्स. हायब्रिड जुना आणि नवं ह्याचं हायब्रिड मॉडेल कंपनीजने अडॉप्ट केलेलं आहे. जर तुम्ही हायब्रिड मॉडेल विषयी बात करत असाल तर मग
कोणता हायब्रिड, दोन तरी किमान त्याच्यामध्ये कॉम्पोनंट पाहिजेत, एक ट्रॅडिशनल आणि एक रिमोट वर्क, या दोन्हीचा उल्लेख आधी कुठेतरी यायला पाहिजेत. सो वी आर टेकिंग एस इन विच दीज थिंग्स आर मेन्शन्ड. एस आणि आर मध्ये त्याचे फायदे तोटे दोन्ही सांगितलेले आहे. पी मध्ये ह्याचं हायब्रिड मॉडेल कंपनीजने अडॉप्ट केलेलं आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे आणि टीम इंटरॅक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्हीमध्ये सुधारणा होण्यासाठी. आता क्यू शेवटी येणार का? हो. धिस शिफ्ट म्हणजे कुठून कुठे शिफ्ट झालं? ट्रॅडिशनल एन्व्हायरमेंट पासून ते हायब्रिड मॉडेल पर्यंत प्रमोटेड चेंजेस इन कॉर्पोरेट पॉलिसीज. त्यांच्या पॉलिसीजमध्ये पण त्यांनी चेंजेस केलेले आहेत, एम्प्लॉईचं वेलबिईंग आणि वर्क लाईफ बॅलन्सला डोळ्यासमोर ठेवून. सो माझा ऑप्शन SRPQ हा बरोबर येणार. आरने का सुरू होणार नाही? कारण व्हाईल हा कॉन्ट्रास्ट दाखवतो इथे, तर याच्याने सुरुवात होणारच नाही. क्यू काय आहे? धिस शिफ्ट म्हणजे कोणती शिफ्ट, याचं काहीतरी मला इंडिकेशन पाहिजे, त्यामुळे याच्याने सुरुवात होणार नाही. सो द करेक्ट आन्सर इज SRPQ. लक्षात येते का बघा? पॅराजंबलची प्रॅक्टिस करायची आहे, कनेक्टर्स बघायचे आहेत. चला द नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. 30 सेकंदाचा टायमर. टाइम इज अप. बघा कुणाकुणाचा आन्सर आलेला आहे. काय पहिलं ऑप्शन एस ने सुरुवात होते का बघूया. कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स चालू आहेत कशामध्ये? न्यूरोसायन्स, सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी आर एक्सेलरेटिंग मीन्स इन्क्रीजिंग द डिस्कवरीज इन धिस फील्ड. धिस फील्ड म्हणजे कोणती फील्ड, त्याचा काहीतरी उल्लेख पाहिजे आधी, त्यामुळे याच्याने सुरुवात होणार नाही. एसनी हा सुरू नये म्हणजे ए पण गेला आणि डी सुद्धा गेला. त्याच्यानंतर कमिंग टू पी, दुसरा ऑप्शन आहे माझा पी ने सुरू होणारा. सायंटिफिक रिसर्च कशामध्ये? ह्युमन ब्रेनमध्ये त्यांनी रिव्हील केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. काय? कॉम्प्लेक्स न्यूरल नेटवर्क कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? आपल्या कॉग्निशन मीन्स आपली बुद्धिमत्ता, मेमरी आणि इमोशनसाठी हे सगळे रिस्पॉन्सिबल असतात. एक फॅक्ट सांगितलेली आहे, एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे आपल्या ब्रेनला धरून. पीच्या नंतर काय? पी ने सुरू होणारे दोन आहेत पहा, PR आणि PS म्हटलेलं आहे. PR काय आहे? आर काय म्हटलंय? हावेवर, परंतु अपोजिट जात आहे. ब्रेनची व्हास्ट कॉम्प्लेक्सिटी स्टील पोजेस सिग्निफिकंट चॅलेंज. अजून सुद्धा त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत रिसर्चर्ससाठी. डिकोड इट्स फंक्शन्स फुल्ली. आपला ब्रेन कसा कसा काम करतो याचं डिकोडिंग करण्याचं जे चॅलेंज आहे ते अजूनही शिल्लक आहे. म्हणजे एक फॅक्ट सांगितली आणि त्याच्यातले पुढे चॅलेंजेस सांगितलेले आहे. ठीक आहे, मान्य करते पी आणि आर. पी आणि आर एक आपण कंप्लीट करूया. त्याच्यानंतर काय? क्यू अंडरस्टँडिंग दीज मेकॅनिझम्स. दीज शब्द आला बघा. दीज मेकॅनिझम्स म्हणजे काय? हे सगळे कॉग्निशन, मेमरी, इमोशन याच्यावरती सगळं काम कसं करतं आणि डिकोड कसं करायचं हे जे चॅलेंजेस आहे या सगळ्याला धरून मेकॅनिझम्स. पोटेन्शियल इम्प्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन्स आहेत. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ला ट्रीट कसं करायचं आणि मेंटल हेल्थ थेरपीज इम्प्रूव्ह कशा करायच्या याची त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शक्यता निर्माण होते जर आपण हे अंडरस्टँड केलं, हे मेकॅनिझम नीट समजून घेतलं तर. ओके, ठीक आहे. याच्यात हे चॅलेंजेस आहेत, पण हे चॅलेंजेस आपण सोडवले तर याच्यामध्ये हे फायदे होणार आहेत. मी आरच्या नंतर क्यूला आले. क्यूच्या नंतर एस. मग याच्यावरती काय? चॅलेंजेस तर आहे, मग सोल्युशन काय आहे याच्यावरती? सोल्युशन मध्ये आलेले आहेत बघा. कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स चालू आहेत न्यूरोलॉजीमध्ये, सायकोलॉजीमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये. या सगळे ब्रँचेस मिळून हे डिस्कवरीज. धिस फील्ड म्हणजे कोणतं? सायंटिफिक ह्युमन ब्रेनचा वरती जो रिसर्च आहे, ह्युमन ब्रेनच्या रिसर्चचा जो फील्ड आहे तो फील्ड. तर हे सगळेजण कोलॅबोरेटिव्ह एफर्ट केले तर याच्यातली डिस्कवरी आपले बरेच चॅलेंजेस सोडवू शकते. सो मी जाणार ऑप्शन बी ला जाणार. ई का नाही येणार आपण बघूया. पीच्या नंतर एस का नाही? पीच्या नंतर एस, कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स. धिस फील्ड म्हणजे कोणती फील्ड?
पीच्या नंतर आहे सायंटिफिक रिसर्च. पण हे कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स करायची का आवश्यकता आहे? कारण त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत. म्हणजे एफर्ट सोल्युशन आपण आधी सांगितलेलं आहे आणि प्रॉब्लेम नंतर सांगितलेलं आहे. हे होणं शक्य नाही. सो ई इज नॉट माय ऑप्शन. आर ने सुरुवात होईल का? हवेवरनी होणारच नाही, त्यामुळे आर पण माझा निघून गेला. करेक्ट ऑप्शन इज PRQS, दॅट इज ऑप्शन बी. लक्षात येते का पहा. नेक्स्ट काय बघा. टू गिवन सेंटेन्सेस युजिंग द मोस्ट अप्रोप्रिएट कनेक्टरचा प्रश्न आहे. बघायचा चला. कनेक्टर झालेले आहेत आपले. वाक्य दोन्ही वाक्य वाचून घ्यायचे आहेत. ऑप्शन्स पाहायचे. ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? पाथ. बघूया. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने इश्यू केली आहे, वॉर्निंग दिलेली आहे की सायक्लोन्सचा पाथ आणि इंटेन्सिटी याच्या बाबतीत. म्हणजे इथं काय झाली? वॉर्निंग झाली. आणि पुढं काय झालं? कोस्टल विलेजेस म्हणजे समुद्रकिनाऱ्याचे जे विलेजेस आहेत, इव्हॅक्युएशन म्हणजे त्यांची इव्हॅक्युएशन झालं त्यांचं इन ॲडव्हान्समध्ये, एन्श्युअर की सेफ्टी ऑफ द रेसिडेंट्स. म्हणजे वॉर्निंग दिल्यानंतर त्याचा परिणाम झालेला आहे पहा. एक कृती झालेली आहे, एक रिझल्ट निघून आलेला आहे. बरोबर. एक वॉर्निंग दिली, एक रिझल्ट आला. आता इथे बघा, व्हेअर ॲज, इव्हन दो आणि डिस्पाईट हे काय दाखवतात? कॉन्ट्रास्ट दाखवतात. म्हणजे अशी ना अशी गोष्ट होती, एक पॉझिटिव्ह गोष्ट होती आणि त्याला धरून निगेटिव्ह गोष्ट झाली. असं काही झालेलं नाहीये इथं. एक वॉर्निंग दिली आणि त्याला धरून एक परिणाम झाला. त्यामुळे मी हे तिन्ही ऑप्शन निघून काढून टाकले. मग सिन्स काय दर्शवतो? सिन्स कारण दर्शवतो. कारण दर्शवतो, रिझन दर्शवतो. म्हणजे इव्हॅक्युएशन हे सायक्लोनचं कारण नाही आहे, तर सायक्लोन हे इव्हॅक्युएशनचं कारण आहे. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे सिन्स येणार नाही. कॉन्सिक्वेंटली म्हणजे काय? परिणामतः. परिणामतः किंवा ज्याला आपण म्हणतो ॲज अ रिझल्ट ऑफ समथिंग. ॲज अ रिझल्ट ऑफ समथिंग. वॉर्निंग दिली कारण सायक्लोन येणार आहे हे कळलं आणि त्याचा परिणाम ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट द कोस्टल विलेजेस वर इव्हॅक्युएटेड. माय करेक्ट आन्सर वुड बी ए. कनेक्टर हा दोन सेंटेन्सेसच्या मध्ये येत असतो पहा. कायम लक्षात ठेवा. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. शांतपणे वाचायचं आहे. ऑप्शन्स बघायचे. चला समजून घेऊया आपण. देअरफॉर कशासाठी? देअरफॉर मीन्स म्हणून, सो, हेन्स. बरोबर आहे. मीनवाईल म्हणजे काय? सायमल्टेनियस ऍक्शन दाखवतो. सायमल्टेनियस ऍक्शन म्हणजे दोन क्रिया एका बरोबर समांतर चाललेल्या होत्या, एकाच वेळी चाललेल्या होत्या. बिकॉज काय दाखवतो? कारण दाखवतो. आणि देअरफॉर हा परिणाम दाखवतो. मुलांचा गोळ नेहमी इथेच होतो, कारण आणि परिणाम. कारण, बिकॉज, रिझन, सिन्स हे दाखवतो. नेव्हर द लेस शोज द कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट दाखवतो. हावेवर किंवा काय? बट हे जे शब्द असतात ते दाखवतात. इन केस काय दाखवतो? इन केस कंडिशन दाखवतो. कंडिशनल असतो. फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला. कॅरी अन अम्ब्रेला. कॅरी अन अम्ब्रेला इन केस इट रेन्स. कदाचित पाऊस येईल, तू अम्ब्रेला घेऊन जा. इन केस. आता बघूया इथं. फायनान्स मिनिस्ट्रीने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टॅक्स रिफॉर्म पॉलिसी इंट्रोड्यूस केलेली आहे. कशासाठी? सिम्प्लिफाईंग कॉम्प्लायन्स प्रोसिजर. एक प्रोसिजर आहे ती सिम्प्लिफाय करण्यासाठी त्यांनी हे सगळं टॅक्स पॉलिसी इम्प्लिमेंट केलेली आहे. पण स्मॉल बिझनेसेस एक्सप्रेस्ड कन्सर्न.
आता एखादी गोष्ट तुमच्या सुविधेसाठी इंट्रोड्यूस केलेली असेल, पॉझिटिव्ह गोष्ट इंट्रोड्यूस केलेली आहे, पण बिझनेसेस मात्र काय करत आहेत, कन्सर्न अबाउट द लॅक ऑफ क्लॅरिटी इन द न्यू फायलिंग रिक्वायरमेंट्स. पण त्याच्यामध्ये क्लॅरिटीची लॅकिंग असल्यामुळं बिझनेसेसनी कन्सर्न म्हणजे चिंता व्यक्त केलेली निगेटिव्ह गोष्ट जात आहे. सो निगेशन, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, means the contrasting things are going on, so I am going to use nevertheless. Therefore त्यांनी ती आता बघा, therefore का नाही येणार, कन्सर्न हा परिणाम नाही होणार जर तुम्ही एखादी गोष्ट सिम्प्लिफाय करत असाल. म्हणजे तुम्ही काहीतरी गोष्ट चांगली करत आहात तर त्याचा परिणाम पण चांगलाच व्हायला पाहिजे ना. इथे तर निगेटिव्ह परिणाम होतोय म्हणून ही गोष्ट नाही जाणार, देअरफोर नाही जाणार. मीनव्हाईल सायमल्टेनियसली काहीच घडत नाही, आधी हा निर्णय घेतला गेला आणि नंतर चिंता व्यक्त झाली, त्यामुळे हे नाही येणार. बिकॉज कारण नाही असू शकत, तुमची चिंता एखाद्या पॉलिसीचं कारण नाही असू शकत. इन केस कंडिशनल हे तर नाहीच जाणार. सो द करेक्ट आन्सर इज डी. समजून घ्यायचे कनेक्टर्स. पुढचं बघून घ्यायचं. चला, काय म्हटलंय बघा. एज्युकेशन बोर्डनी नवीन करिक्युलम डिझाईन केलाय कशासाठी, टू एनहान्स प्रॅक्टिकल स्किल्स मुलांचे वाढावेत म्हणून एक पॉझिटिव्ह गोष्ट केली आहे. मेनी टीचर्स रेस्ड कन्सर्न, टीचर्सनी मात्र चिंता व्यक्त केलेली आहे. इनसफिशियंट ट्रेनिंगची कमतरता आणि रिसोर्सेसची कमतरता प्रोव्हाइडेड टू इफेक्टिव्हली डिलिव्हर द अपडेटेड सिलेबस. ह्या त्यांनी त्याच्यातल्या कमी सांगितलं, हे नाही झालं तर हे होणार नाही. सो वन्स अगेन पाठीमागच्या सारखंच आहे बघा, काहीतरी गोष्ट एनहान्स करण्यासाठी आलेली आहे परंतु त्याच्यावरती चिंता व्यक्त केली आहे, त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहेत. वी आर टॉकिंग अबाउट टू कॉन्ट्रास्टिंग थिंग्स. सो मीन व्हाईल सायमल्टेनियस गोष्टींसाठी हे नाही जाणार, परिणाम नाही जाणार, बिकॉज कारण नाही जाणार. हावेवर इट शोज द कॉन्ट्रास्ट, इट शोज ननदलेस. अजून एक शब्द आहे पहा, माहित नसेल तर लिहून घ्या, ननदलेस, नेव्हरदलेस. पाठीमागच्या आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे क्वेश्चनमध्ये. आता काही मुलांचा घोळ होतो हावेवर आणि येट मध्ये. येट कशासाठी वापरला जातो, येट अजून एखादी गोष्ट झालेली नाही हे सांगण्यासाठी. इट इज क्लोजली रिलेटेड टू टाइम. ही उदाहरण सांगते, सॉरी, ही हॅजंट डन इट येट, किंवा ही हॅजंट येट डन इट, त्याने अजून पण ते काम केलेलं नाहीये. म्हणजे कॉन्ट्रास्टसाठी हा येत नाही, तर हा कशासाठी येतो, टाइम, अजून ही गोष्ट एखादी झालेली नाही हे सांगण्यासाठी. सो बी क्लिअर अबाउट येट. तर माझा आन्सर काय येणार, हावेवर येणार, सेकंड बी. द नेक्स्ट क्वेश्चन, चला बघून घ्या. काय म्हटलं बघा, सेव्हरल स्टुडंट्स प्रिपेअर्ड केलेले एक्झामसाठी, एंट्रन्स एक्झामसाठी मॉक टेस्ट वापरलेत त्यांनी, एक्सपर्टचं गायडन्स घेतलेलं आहे अनेक महिन्यांपासून. मुलांनी पॉझिटिव्ह गोष्टी केली आहे. अनएक्सपेक्टेड चेंज झाला क्वेश्चन पॅटर्न मध्ये, लेफ्ट मेनी स्टुडंट्स स्ट्रगलिंग ड्युरिंग द ऍक्च्युअल टेस्ट. म्हणजे निगेटिव्ह गोष्ट झाला, निगेटिव्ह परिणाम झाला. शांतपणे बघूया पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या ऐवजी. ॲज अ रिझल्ट खूप अभ्यास केला आणि त्याचा परिणाम स्ट्रगलिंग मध्ये झाला का, नाही. सबसिक्वेंटली म्हणजेच परिणाम तर नाहीच आहे. हावेवर इट शोज अगेन द कॉन्ट्रास्ट, तर इथं काय जाणार, एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली पण निगेटिव्ह त्याचा परिणाम आला. सो कॉन्ट्रास्ट हावेवर जाणार. धस अशा प्रकारे नाही, म्हणजे हे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह असेल तर जाणार, नाही जाणार. ऑल्दो काय, हा पण कॉन्ट्रास्टच वापरला जातो, पण आपल्याला करायचंय कनेक्टरवरती काम करायचंय. कनेक्टर्स ऑलवेज ऑकर इन बिटवीन द सेंटेन्सेस. ऑन द अदर हँड ऑल्दो कुठं जाणार, ऑल्दो कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, वाक्याच्या सुरुवातीला येतो. ऑल्दो सेव्हरल स्टुडंट्स असं नाही जाणार, असं जाऊ शकतं, वाक्य बरोबर येऊ शकतं
पण माझा प्रश्न काय आहे, कनेक्टरचा आहे, इट हॅज टू बी युज्ड इन बिटवीन, म्हणून ऑल्दो हा ऑप्शन माझा येणार नाही. आन्सर इज सी. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 10 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये आणखी काही प्रश्न घेऊन मी तुमच्या भेटीला येते. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. थँक्यू.